नमस्कार मंडळी, मी राणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज माझ्या मुलीच्या शाळेमध्ये दांडिया सेलिब्रेशन होते, त्यासाठी मी तिची छान अशी तयारी करून दिली. नंतर तिचे पप्पा तिला शाळेत सोडायला गेले. तिचे पप्पा सोबत असले ना, ती खूपच शांत बसते. तुम्ही बघू शकता की सगळे मुलं किती छान डान्स करताय. टीचरांनी खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली सगळ्यांकडून. नंतर आम्ही गेलो कालिका मातेच्या दर्शनाला. नाशिकमध्ये नवरात्रात कालिका मातेची खूप मोठी यात्रा भरते. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की कालिका मातेची दर्शन घ्यायची म्हणून, पण इतकी गर्दी बघून असं वाटलं की आमचा नंबर लागतो की नाही लागतो म्हणून. पण देवीची जी इच्छा असेल तर दर्शन तर होणारच ना. मग फायनली आम्ही नंबर लावला. खुशीला तर इतकी मजा वाटत होते ना की ती तिच्या पप्पाच्या खांद्यावर उतरायला रेडीच होत नव्हते. फायनली आमचा नंबर लागला. तुम्ही बघू शकता की देवीची मूर्ती किती सुंदर आहे म्हणून. देवीची मूर्ती बघूनच मन प्रसन्न होते. नंतर आम्ही छान प्रकारे दर्शन वगैरे घेतलो. बाहेर आलो. बाहेर पेड्यांचे स्टॉल वगैरे लागले होते. मग काही खुशीला पेढे वगैरे घेतले. त्यानंतर मग खुशीला लागली होती भूक. खुशी म्हटली की मम्मी मला आईस्क्रीम खायची म्हणून. म्हटलं ठीक आहे. खुशीला आईस्क्रीम घेतली. खुशी बघा खूपच एन्जॉय करते आईस्क्रीम खाता खाता. त्यानंतर मग आम्ही आमच्यासाठी साबुदाणे वडे मागवले. त्याच्यानंतर मंचुरियनही घेतले. त्यांची टेस्ट पण खूप छान होती. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आम्ही यात्रेमधून काही फ्लावर पार्ट्स वगैरे घेतले होते. घरी जाताना पाऊस पण येत होता आणि ऊन पण पडलेलं होतं. वातावरण अगदी इतकं सुंदर होतं ना. संध्याकाळचा टाइम, त्यात ऊन पण आणि त्याच्यामध्ये अजून पाऊस पण पडतोय. खूपच छान वाटत होते. मग घरी आले. मग देवाला दिवा वगैरे लावला, आरती वगैरे केली. त्याच्यानंतर बाहेर पण दिवा लावला. तुम्ही बघू शकता की मी बाहेर एक फ्लॉवर पॉट ठेवलंय. जे मी यात्रेमधून आणले ते फ्लॉवर पॉट मी बाहेर ठेवलंय. अजून एक घरामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मग काय आपली रोजचीच कामे जी नाही सुटणार, स्वयंपाकाची तयारी. मग पोळ्यांचं पीठ पोळ्यांची मळून घेतलं. खुशी तिच्या पप्पांसोबत मस्त्या करत होती. तिचे पप्पा घरी असले ना, मग तिला खेळणी किंवा टीव्ही याची काहीच गरज पडत नाही. म्हटलं ठीक आहे, तिच्या पप्पांसोबत खेळतीये तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.